खरं म्हणजे हे कॉलेज 84 साली सुरू झाल्यानंतर गेली बरीच वर्ष चांगलं कॉलेज म्हणून त्या ठिकाणी हे होतं. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये एक पिरियड असा आला, या ठिकाणी पुऱ्या ॲडमिशनही त्या ठिकाणी व्हायच्या नाहीत. परंतु सुदैवानं यावर्षी आमच्या जवळजवळ 90% सीट सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. इतके विद्यार्थी आम्हाला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. काही ट्रेडमध्ये त्या ठिकाणी मेरिट आम्हाला लावायला लागलं, ते ॲडमिशन त्याप्रमाणे आम्ही पूर्ण केलेले आहेत. आणि आमचं संचालक मंडळ जून महिन्यात त्या ठिकाणी अधिकारावर आल्यानंतर आम्ही वेगवेगळे त्या ठिकाणी उपक्रम राबवण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि भविष्यामध्ये ज्या गोष्टी आता उपयोगी पडतील असे नवीन ट्रेड त्या ठिकाणी सुरू करण्याचा आमचा मानस आहे. सुरुवातीला ह्या वर्षी आम्ही फक्त ॲडमिशन पूर्ण करून हे कोर्सही चालू करत आहोत. या ठिकाणी जी काही इक्विपमेंट त्या ठिकाणी होती त्या जुन्या प्रकारच्या आहेत. उदाहरणार्थ ट्रकचं इंजिन असेल, गाडीचं ट्रकचं इंजिन असेल तर त्याला जुनी 1210 ट्रकचं इंजिन त्या ठिकाणी आहे, म्हणजे विद्यार्थ्याला त्याच्यावर काम करायला लागतं आहे. परंतु आम्ही विचार केला की आता नवीन प्रकारची वाहनं त्या ठिकाणी आलेली आहेत, त्याची इंजिन्स त्या ठिकाणी यायची की ज्यायोगे त्या विद्यार्थ्याला त्या इंजिनवर काम करण्यासाठी सोपं त्या ठिकाणी जाणार आहे. आणि ती खरं म्हणजे काळाची गरज आहे. कारण ते आपण पूर्वी पाहिले तर राजदूत सारख्या मोटरसायकल होत्या आणि आज सुझुकीसारख्या, होंडासारख्या चांगल्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गाड्या त्या ठिकाणी आल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी त्या रिपेअर करणारे कारागीर तेवढेच ट्रेन त्या ठिकाणी लागतात आणि कॉम्प्युटराईज इंजिन त्या ठिकाणी आले आहेत. त्यामुळं ते सगळे फॅसिलिटी आपण पुढच्या काळामध्ये त्या विद्यार्थ्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी मॅनेजमेंट करणार आहोत. आज हा कार्यक्रम करताना खरोखर आम्हाला आनंद होतो की ग्रॅच्युटी ज्या सेवकांनी आमच्याकडं त्यांची बरीच वर्ष या ठिकाणी काम केले, प्रामाणिकपणे काम केले आणि त्याला रिटायर झाल्यानंतर त्यांना त्या कुटुंबाला ही ग्रॅच्युटी रक्कम एक रकमी त्या ठिकाणी मिळते की त्यायोगे त्यांना उपयोग त्यांच्या चरित्राचा निश्चितच होणार आहे.